मार्केट बऱ्याच लोकांना शिकायचं आहे. शेअर मार्केटबद्दल बऱ्याच शंका लोकांच्या मनामध्ये असतात. याच शंकांचं निरसन करण्यासाठी, किंवा जसं आपण म्हणतो ना, गीतेमध्ये सगळ्या गोष्टींची उत्तर तुम्हाला पाहायला मिळतात. कुठलाही तुमचा प्रश्न असू दे, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर गीता वाचल्यानंतर मिळतं. म्हणूनच आम्ही एक सिरीज सुरू करतो ज्याचं नाव आहे मार्केट गीता. या सिरीजमध्ये A to Z प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळणार आहेत. म्हणजे मार्केटबद्दल काहीही प्रश्न असो, सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या एका सिरीजच्या माध्यमातून मिळणार आहे. सो तुम्हाला सर्च करायचं आहे #मार्केट गीता. 1 by 1 सगळे प्रश्न तुम्हाला मिळणार. सो आपल्यासोबत आहे मोहिनी. वेलकम मोहिनी. ऍक्च्युली मोहिनी ॲज अ लेमॅन म्हणूनच आम्ही तिला घेतलेलं आहे की कुठल्याही प्रकारे तिची फायनान्शियल बॅकग्राऊंड नाही, ना की तिला मार्केटचं एवढं एक्सपर्ट नॉलेज आहे. सो अशाच वेगवेगळ्या गेस्टना आपण इकडे बोलवणार. त्यांच्या ज्या काही प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत ती सगळी उत्तरं मी देणार आहे. सो कितीही त्यांचे प्रश्न असो, त्यामुळे तुमचे जे बेसिक प्रश्न असतील ते समजून जा, यांच्या सुद्धा मनामध्ये असणार आहे आणि ते डेफिनेटली मला विचारतील. सो मोहिनी, सुरुवात करूया. मार्केटबद्दल तुझे काय प्रश्न आहेत? मार्केटमध्ये आपण का गुंतवणूक केली पाहिजे? ओके. सो मेजर प्रश्न हा येतो की मी मार्केटमध्ये गुंतवणूक का करावी. बरेच लोक विचारतात. म्हणजे बरेच ऑप्शन आहेत आपल्याकडे. एफडी करू शकतो, स्टॉक मध्ये येऊ शकतो, म्युच्युअल फंड मध्ये करू शकतो, पण ऍक्च्युअली शेअर मार्केटमध्येच का गुंतवणूक करायची? तर एक प्रश्न सिंपल आहे हा, पण त्याचं उत्तर त्याच्याहून जास्त सिंपल आहे. पण लोकांना त्याला कॉम्प्लिकेटेड करायचं असतं. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एफडी किती व्याजदर आहे तुला माहिती आहे? 6-7% असेल. एक्झॅक्टली. तर 6-7% व्याजदर असेल आणि मी जर इन्व्हेस्टमेंट एफडी मध्ये करतोय, तर विचार कर, इन्फ्लेशन म्हणजेच महागाई किती रेटनं वाढते माहिती आहे? समवेअर अराउंड 7-8%, 10%. प्रत्येक गोष्टीची महागाई वेगवेगळी असते. जसं की वैद्यकीय क्षेत्रात जर आपण बघितलं तर त्याची महागाई जवळपास 14 ते 15% आहे. म्हणजे आज एका ऑपरेशनला 10 लाख रुपये खर्च येत असेल तर पुढच्या वर्षी त्याची कॉस्ट 11,40,000 रुपये होणार. तसंच फूड इन्फ्लेशन भयंकर वाढत आहे, किंवा पालेभाज्यांचं इन्फ्लेशन 24-25% आहे. म्हणजे आज एखादी भाजी तुला 100 रुपयाला मिळते तर ती पुढच्या वर्षी 124 रुपयाला मिळेल. म्हणजे एवढी जास्त महागाई वाढते. मग जर आपल्याला महागाईला बीट करायचं असेल, म्हणजे ज्या प्रमाणात महागाई वाढते त्याच्यापेक्षाही जास्त आपली गुंतवणूक वाढावी असं जर वाटत असेल तर शेअर मार्केट इज अ बेस्ट ऑप्शन. म्हणून तुला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणं गरजेचं आहे आणि कंपल्सरी आहे, आणि ती प्रत्येकानं करायला पाहिजे असं मला वाटतं. बरोबर आहे सर, पण याला सगळे आता जुगार म्हणतात ना, घरचेही विरोध करतात. मग सगळे तर चुकीचे असू शकत नाहीत ना. बरोबर. आता बघा, हा कॉमन प्रश्न आहे की शेअर मार्केट म्हणजे जुगारच आहे, यामध्ये पैसे जाऊ शकतात. आणि मग माझ्या घरचे म्हणतात, सगळा समाज म्हणतो, मग खरंच यामध्ये काहीतरी गडबड असू शकते. एक सिंपल उत्तर लक्षात घ्या. शेअर मार्केटबद्दल बऱ्याच लोकांना आजही नॉलेज नाही, आणि ज्या गोष्टीचं नॉलेज नाही त्याच्याबद्दल भीती वाटते. आता माझ्या आजोबांचं तुला उदाहरण देतो. जेव्हा इलेक्ट्रिसिटी आली, लाईट आली, त्यावेळी आमच्या आजोबांना वाटायचं की हे धोका आहे, कारण भारताची लोकसंख्या वाढते. माझे आजोबा म्हणायचे, असं माझी आजी आत्ताही सांगते मला, आणि मी त्यावेळी नव्हतोच ज्यावेळी माझ्या घरामध्ये लाईट आली. सो त्यांचं म्हणणं असं होतं की कदाचित लोकसंख्या कमी करण्यासाठी हा प्रयत्न आहे. म्हणजे काय, तुम्ही त्याला हात लावणार आणि तुमचा जीव जाणार. बरोबर. सो असा एक समज होता लोकांचा, पण ते खरं आहे का? 100% नाही. सेम गोष्ट आर्टिफिशियल इंटेलिजन्स, भविष्य तेच आहे. बरोबर. पण आता जर तू रील वगैरे बघत असेल, ते रश्मिका मंदाना वगैरे त्याचं डीप फेक बनवलं, चेहरा बदलतात, बॉडी बदलतात, किंवा आपले मोदी साहेब गाणं म्हणताना तुम्हाला दिसतात. मग ऍक्च्युअली मोदी साहेब गाणं म्हणतात नाही. म्हणजे काय, तो स्कॅम आहे. बरोबर. प्रत्येक क्षेत्रामध्ये स्कॅम करणारे लोक आहेत, पण प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगलं उदाहरण देणारे, चांगलं काम करणारे पण लोक आहेत ना. मग म्हणून ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या नवीन गोष्टीची सुरुवात होते तिथं स्कॅम हा होतोच. आणि म्हणून लोकांच्या मध्ये अवेअरनेस नसल्यामुळे लोकांना वाटतं की हा स्कॅम आहे किंवा जुगार आहे. आपली मराठी माणसं म्हणतात, अरे नको यार, त्यापासून लांबच होतच ना ऍक्च्युली सर तसं. काय वेळेस इंट्राडे वगैरे करतात क्लायंट, किंवा आपण करतो, तर त्यावेळेस लॉसही जातो. बरोबर. मग त्यामुळे जुगारच म्हणणार ना त्याला सगळे. हा, मग याचं रिझनच ते आहे की नॉलेज नसतं, अवेअरनेस नसतो आणि माहिती नसते, आणि 100% त्यामुळे तुम्हाला तो जुगार वाटतो. जर मी गुंतवणूक करायची म्हटले तर मी किती रुपयाने स्टार्ट करू शकते? अच्छा, म्हणजे तुला शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर मी किती स्टार्ट करू शकते? ओके. मी जर तुला म्हणालो 1 कोटी रुपयाचा इन्व्हेस्ट कर, पॉसिबल आहे? नाही. किंवा जर मी तुला म्हणालो 50 लाख रुपये कर, पॉसिबल? हे पॉसिबल नाही. सो याचा अर्थ सिंपल आहे की तुझं जे बजेट आहे त्याप्रमाणे तुला इन्व्हेस्ट करायला पाहिजे. कदाचित तुझ्याकडे महिन्याला 10,000 येत असतील, माझ्याकडे कदाचित 15,000 येत असतील, त्यामुळे मी 10,000 करू शकतो.
तू 5,000 करू शकतेस. सो तुझ्या बजेट प्रमाणे तू इन्व्हेस्ट करू शकतेस. पण यामध्ये एक कॅच आहे, म्हणजे काय, अजून एक प्रश्न तुझा असा असू शकतो की माझ्याकडे जर 500 रुपये शिल्लक राहत असतील बरोबर तर करू शकतो का, हाही प्रश्न असेल. किंवा बरोबर 2,000 राहतात, 1,500 राहतात, मी कसं इन्व्हेस्ट करणार. सो मार्केटमध्ये वेगवेगळे शेअर्स असतात. बरोबर टाटा मोटर असेल, HDFC असेल, ICICIचा शेअर असेल, तर याच्या वेगवेगळ्या किमती. बरोबर जस्ट इमॅजिन, आता बऱ्याच लोकांना माहिती आहे सुझलॉन फेमस स्टॉक आहे, बऱ्याच लोकांना माहिती असेल. येस बँक माहिती असेल, आयडिया व्होडाफोन माहिती असेल. आता याची प्राइस समज 40 रुपये आहे. तुझ्या अकाउंटवर जर 40 रुपये असतील ना, तू 40 रुपयाचा एक शेअर बाय करू शकतो. आता समज एखाद्या शेअरची किंमत 500 रुपये, तू 500 रुपये इन्व्हेस्ट कर आणि बाय कर. एवढं सिंपल प्रोसेस याची असते. त्यामुळे अमाऊंट किती चालते. आता हे जे शेअर्स म्हणताय ना तुम्ही, तर हे येतात कुठून किंवा त्याच्या कंपन्या आपल्या सिटीमध्ये आहेत का. आता तुमची रिचमी कंपनी आहे, तर रिचमीचे पण आहेत का काही स्टॉक. अच्छा, हा बरोबर. म्हणजे प्रत्येक कंपनी शेअर मार्केटमध्ये बरोबर. तर तसं नाहीये. जर माझी इच्छा असेल की रिचमीनं पण शेअर मार्केटमध्ये जावं तर डेफिनेटली मी लिस्ट करू शकतो. आता याला काय म्हटलं जातं, लिस्टिंग करणं. बरोबर. IPO येतो, इनिशियल पब्लिक ऑफरिंग. जेव्हा मला वाटतं, उदाहरण घे माझ्याच कंपनीचं, रिचमीचं किंवा आपल्या कंपनीचं आपण म्हणू शकतो, आता ही तुमची सुद्धा कंपनी आहे. सो रिचमी जेव्हा मला वाटेल की मोठ्या प्रमाणात आपल्याला कंपनीला वाढवायचं आहे. बरोबर. कोल्हापूरमध्ये आपण आहोत, आपलं ऑफिस कोल्हापूरमध्ये. बरेच लोक कॉलवरूनच सगळं, आता ऑल ओव्हर इंडिया आपण सर्व्हिस देतोय. जसं कुठलाही मोठा ब्रँड तुम्ही घ्या, त्यांचं एकच ऑफिस असतं. आता मोठ्या ज्या न्यू एज टेक्नॉलॉजी कंपनी म्हणालेत, ते मॅक्सिमम फोकस करतात की एक्सपेन्स कमी करणं. आता आमचा पण तोच उद्देश आहे की मला कोल्हापुरातच राहायचं आहे आणि कोल्हापूरमधून आपण ऑफिस बनवलं, पण सर्व्हिस आपण पूर्ण जगभरामध्ये देतो. फॉरेनचे बरेच क्लायंट आपले आहेत. मग या केसमध्ये जर मला वाटलं की नाही, ऑफिस आपण सगळीकडे ओपन करूया, कदाचित कोल्हापूरमध्ये आहे, आता पुण्यात जाऊ, मुंबईत जाऊ, दिल्लीत, बेंगलोर आणि इव्हन दुबईमध्ये सुद्धा मला जायचं आहे, तर या केसमध्ये मला पैशाची गरज आहे. मी पैसा कुठून आणणार, कंपनीनं कर्ज घ्यायला पाहिजे. जर मी कर्ज घेतलं तर त्या कर्जावर व्याज असेल, जे 12, 13, 15% मला व्याज लागेल, ते व्याज खूप मोठं असेल. आता जर माझी कंपनी ते पुढे जाऊन सर्व्हाइव्ह करू शकली नाही तर त्या केसमध्ये माझा मोठा लॉस होणार. मी पैसे कुठनं देणार. मग यासाठी मी IPO लॉन्च करणार. बरोबर. म्हणजे लिस्टिंगची प्रोसेस एक असते, NSE BSE एक्सचेंजकडे मी जाणार, तिथं लिस्टिंग करणार आणि IPO लॉन्च करणार. एकदा का माझा IPO लॉन्च झाला की ते शेअर्स तुम्हाला मिळणार. आता फॉर एक्झाम्पल माझंच उदाहरण देतो, मी रिचमीचे शेअर्स विकायचे ठरवले. माझ्याकडे 100% कंपनीची मालकी आहे. मग माझे काही पार्टनर सुद्धा आहेत, राईट. सो आमच्याकडे आमच्या जी इन्व्हेस्टमेंट आहे त्याप्रमाणे शेअर होल्डिंग आहे. आता रिचमीचं कम्प्लीट मार्केट माझ्याकडेच आहे, म्हणजे 100% ओनरशिप माझीच आहे. आता मी जर ठरवलं की मला 100 कोटी रुपये पाहिजे, रिचमीचं व्हॅल्युएशन समजा आपण केलं 1,000 कोटी, तर मला 10% डायल्यूट करावं लागेल. आता ऍक्च्युअली शेअर मार्केटमध्ये 25% तुम्हाला डायल्यूट करावं लागतं, म्हणजे 25% हिस्सेदारी विकावी लागते कमीत कमी. मग मॅक्सिमम तुम्ही 50%, 60%, 70% कितीही विकू शकता. सो या केसमध्ये मी काय करणार, शेअर मार्केटमध्ये जाणार, म्हणजेच NSE BSE कडे जाणार, माझी कंपनी लिस्ट करणार, IPO लॉन्च करणार आणि 100 कोटी रुपयासाठी मी IPO लॉन्च करणार. आता ते IPO मध्ये समज तुला वाटलं की रिचमी चांगली कंपनी आहे, ग्रो होणार आहे, मोठी होणार आहे, तू काय करशील, आपल्या IPO मध्ये पार्टिसिपेट करशील. पण याचा फायदा काय होणार. अच्छा, हा पण प्रश्न आहे. सो आता समज तू IPO घेतला, शेअर्स बाय केले, रिचमीचे शेअर्स बाय केले. बाय केल्यानंतर रिचमीने पैसे का घेतले, त्यांना त्यांची कंपनी वाढवायची, म्हणजे आपल्या वेगवेगळे ऑफिसेस ऑफिसेस ओपन करण्यामागचं रिझन काय, कंपनीला मोठं करायचं आहे. कंपनीला मोठं म्हणजे काय, फक्त दिसायला मोठं नाही, पैसा येणार म्हणजे प्रॉफिट येणार, रिव्हेन्यू वाढणार. जर कंपनीचा सेल्स वाढतोय, रिव्हेन्यू वाढतोय, फायदा वाढतोय, तर याचा अर्थ काय, तू ज्या वेळी 1,000 कोटी व्हॅल्यू असताना कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली होती, कदाचित त्याची व्हॅल्यू 2,000 कोटी होईल. मग आता जर कंपनी डबल मोठी झाली तर याचा अर्थ जो शेअर तू बाय केला होता त्याची व्हॅल्यू काय होणार, वाढणार, कदाचित डबल होणार. म्हणजे काय, एक तर शेअरची किंमत वाढेल. किंमत वाढल्यानंतर कंपनी काय विचार करते की माझं प्रॉफिट वाढलंय, मग हे प्रॉफिट कोणाला जाणार, मालकाला जाणार. मग मालक कोण, तू सुद्धा मालक असणार आहेस. म्हणजे काय, आता रिचमीची सर समजा ओनरशिप 99% माझ्याकडे आहे, 1% तुझ्याकडे आहे. जर कंपनी 100 रुपये कमवते तर हे 100 रुपये कंपनीने ठरवलं की वाटायचं. कोणाला, जे मालक आहेत त्यांना पैसे वाटून टाकायचे. आता जर माझ्याकडे 99 रुपये येणार असतील, कारण माझ्याकडे 99% भागीदारी आहे, तुझ्याकडे 1% आहे, तुला 1 रुपया मिळणार आणि मला 99 रुपये. सो अशा प्रकारे तुम्हाला आम्ही डिव्हिडंड पण देऊ शकतो, याला म्हणतात डिव्हिडंड देणं. आणि दुसरा एक ऑप्शन असतो, बोनस पण कंपनी देते. बोनस म्हणजे काय, कंपनी म्हणेल चला तुमच्याकडे 1 शेअर आहे ना, मी तुम्हाला अनेक शेअर देतो, म्हणजे एकाच्या बदल्यात अजून 1 शेअर पण मिळतो.
किंवा कंपनी म्हणेल 3 शेअर देणार जर तुमच्याकडे एक असेल तर, किंवा कंपनी म्हणू शकते तुमच्याकडे जर 10 शेअर्स असतील तर मी तुम्हाला 2 शेअर्स देणार, असंही चालतं. सो असे वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही अर्निंग करू शकता आणि प्लस प्राइस पण वाढते. आता जे आपण शेअर बाय करणार ना तर ते कोणीही सेल करू शकतं ना, म्हणजे ते विकले आणि त्याचे पैसे जर आपल्या अकाउंटला नाही आले तर, किंवा ते पैसे जमा करून घेतले तर असंही होऊ शकतं ना, ती कंपनी बंद पडली तर. पहिली गोष्ट, आता तू 2 गोष्टी म्हणाल्या की एक तर शेअर माझे दुसरे कोणीतरी विकले आणि पैसे माझ्या अकाउंटला नाही आले तर. अच्छा, असे प्रकार मार्केटमध्ये होत नाहीत. पहिली गोष्ट, याचं रिझन सांगतो. जसं बँकेत मी तुला जर एक्झाम्पल दिलं, तू गेली SBI मध्ये, HDFC बँकमध्ये, HDFC बँकमध्ये तू 10,000 रुपये इन्व्हेस्ट केले, FD केली, बरोबर, तर ते पैसे कोणी दुसरं काढू शकतो? नाही, ते पैसे गायब होऊ शकतात? नाही, मीच काढणार ते. तूच काढणार का? रिझन काय? ते अकाउंट माझं असणार ना. एक्झॅक्टली. इथं सुद्धा डिमॅट अकाउंट तुझं असतं. जसं बँकेला RBI मॅनेज करतं, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, याला कोण मॅनेज करतं? गव्हर्नमेंट करतं. इन शॉर्ट सगळ्या बँकांवर गव्हर्नमेंटचं नियंत्रण असतं. तसं सेम नियंत्रण इथं मार्केटवर सेबीचं असतं. सेबी पूर्णपणे प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून असतं. सेबी म्हणजे समजू शकता गव्हर्नमेंटच आहे. इथं एकही रुपया इकडचा तिकडं जाऊ शकत नाही तुमच्या परमिशन शिवाय. महत्वाची गोष्ट, तुमचे जे पैसे असतात त्याला क्लिअरली सगळे काही ट्रान्झॅक्शन तुमच्या बँके थ्रूच तिकडे होत असतात. म्हणजे बँकेवर कंट्रोल तुमचा, शेअर्सवर कंट्रोल तुमचा, डीमॅट अकाउंटवर कंट्रोल तुमचा, आणि महत्वाची गोष्ट त्याला वारसदार सुद्धा असतो. जरी समजा आपलं काही पुढे मागे जाऊन बरं वाईट झालं तर त्या केसमध्ये हे सगळं शेअर्स, तो सगळा पैसा आपल्या वारसाच्या नावाने ट्रान्सफर होत असतो. अच्छा, मग यासाठी काही शिक्षणाची किंवा वयाची काही अट आहे का? म्हणजे कशासाठी? जर आपण शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करणार आहे, स्टॉकमध्ये करणार आहे, तर यासाठी काही म्हणजे अट आहे का तशी, की इतकंच शिक्षण हवंय किंवा इतकंच वय हवंय? फॉर एक्झाम्पल, तुलाही इन्व्हेस्ट करायचं असेल किंवा तुझ्या घरच्यांना करायचं असेल किंवा इतर आपल्या ऑडियन्सला करायचं असेल तर या केसमध्ये कुठल्याही प्रकारे अशी वयाची अट नाहीये की तुम्ही करू शकत नाही. वेगवेगळे मार्ग आहेत त्यासाठी. पण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी डीमॅट अकाउंट लागतं आणि डीमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी तुमचं वय 18 वर्ष पूर्ण पाहिजे, मगच तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन करू शकता. आता 18 पासून तुमचं वय कितीही असो, 20, 50, 100, 120, 130 जरी असलं तरी सुद्धा तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. वयाची अशी काही अट नाही. आणि शिक्षण महत्वाची गोष्ट, शिक्षणाचा तर काही प्रश्नच आहे. तुम्ही इन्व्हेस्ट करताय, आता एफडी करायला काही शिक्षणाची अट आहे? नाही. बँकेमध्ये पैसे, पण ती बँके थ्रू डायरेक्ट होते ना एफडी. नाही, बट हे सुद्धा जे तुम्ही करताय हे NSE BSE थ्रू होतं, म्हणजे गव्हर्नमेंट थ्रूच होतं. कुठल्याही प्रकारे इथं थर्ड पार्टी कोणी इन्व्हॉल्व नाही आहे. म्हणजे जे मध्ये तुला डीमॅट अकाउंटवाले आहेत ना, हे थर्ड पार्टी आहेत. NSE ने काय सांगितलं की तुम्ही ही सर्व्हिस लोकांपर्यंत पोहोचवा, त्यासाठी आम्ही तुम्हाला ठेवलंय. प्रायव्हेट बँका सुद्धा आहेत, तुमच्या गावामध्ये पतसंस्था असतील, त्या सुद्धा काम करतात, पण त्यांच्यावर सुद्धा नियंत्रण RBIचं आहे. नियम बनवलेले आहेत, नियमांच्या बाहेर हे लोक जाऊ शकत नाही. असंच इकडे सुद्धा नियम वगैरे आहेत. आता मला सांगा सर, की म्हणजे इंट्राडे ट्रेडिंग केलेलं चांगलं की इन्व्हेस्टमेंट केलेली चांगली? अच्छा, आता बघ, यामध्ये 2 प्रकार येतात. ट्रेडिंगही करू शकता, इन्व्हेस्टिंगही करू शकता. म्हणजे काय? ट्रेडिंग करणं म्हणजे आजच इन्व्हेस्ट करून आजच बाहेर पडणं. म्हणजे आता सोप्या भाषेत काय, 2 प्रोबॅबिलिटी मी तुम्हाला सांगू शकतो. या वर्षी पाऊस पडणार का? येस ऑर नो? तू येस म्हणणार का? तर आपल्याकडे पाऊस पडतोच. बरोबर. या वर्षी उन्हाळा येणार का? येणारच आहे. पण जर मी तुला म्हटलं 27 तारखेला पाऊस पडेल का, गॅरंटी देऊन सांगू शकते? नाही. मग त्यासाठी हवामान खातं असतं. हवामान खात्याचा एकदम जास्त त्यावर अभ्यास असतो. बरोबर. मी जर हवामान खात्याला विचारलं हे 3-4 दिवस कसं असेल, तर ते सांगू शकतात ढगाळ वातावरण आहे किंवा पाऊस पडेल की नाही, हे सांगू शकतात. का? तर त्यांच्याकडे लॅब आहे, त्यांच्याकडे अभ्यास आहे, आणि त्यांच्याकडे तेवढी टीम आहे, आणि त्यांच्याकडे एक्सपर्टीज पण आहे, आणि तेवढं त्यांचं एज्युकेशन पण आहे. पण इथं मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही इंट्राडे करायला जाता, इंट्राडे मध्ये काय होतं की तुम्हाला तेवढं नॉलेज असणं गरजेचं आहे. आणि जर ते नॉलेज नसेल तर मात्र इंट्राडे मध्ये धोका आहे. कारण एंड ऑफ द डे दिस इज बिझनेस. तू कसं ठरवणार की आजच्या आज टाटा मोटरचा शेअर वर जाईल किंवा तो खाली जाईल? यासाठी बऱ्याच गोष्टी आहेत. मग टेक्निकल अनालिसिस आहे, फंडामेंटल आहे, बरेच सगळे मार्ग आहेत. ते आता डिस्कस करण्यात काही पॉईंट नाही. पण एक लक्षात घे, ते एक वेगळं एज्युकेशन आहे आणि ते शिकणं गरजेचं आहे. आणि रिच मी सुद्धा ते प्रोव्हाइड करतो बरं का. तुम्हाला जर शिकायचं असेल कोणालाही, या नंबरला कॉल करून सविस्तर माहिती द्यायची घेऊ शकता. ट्रेडिंग कसं करायचं आणि इव्हन इन्व्हेस्टमेंट. बट इन्व्हेस्टमेंट ऑल्सो इज अ स्किल. एक स्किलचं काम आहे आणि त्यामध्ये तुम्हाला चांगलं नॉलेज असणं गरजेचं आहे. सो म्हणून मी लोकांना सांगतो नेहमी की शिकणं गरजेचं आहे. बऱ्याच व्हिडिओ आम्ही पब्लिश करतो. आता ही जी सिरीज आहे #मार्केटगीता, हे जर तुम्ही सर्च केलं ना, बऱ्याच व्हिडिओ आमच्या येणार आहेत. मग या माध्यमातून हे सगळं अवेअरनेस तुम्हाला येईल आणि तुम्ही सांगू शकता की आता सेल्स वाढतोय,
फॉर एक्झाम्पल आता मला वाटतं की ऑटोमोबाईलमध्ये भयंकर तेजी येणार आहे. का तर गाड्या जास्त खपाले. मग मी गाड्या ज्या कंपन्या बनवतात त्याच्यामध्ये गुंतवणूक करणार. मला वाटतं इन्फ्रास्ट्रक्चरवर भयंकर सरकार फोकस करत आहे. रेल्वे इंडस्ट्री ग्रो करण्यावर फोकस करते. ग्रीन एनर्जीवर फोकस आहे. मग ग्रीन एनर्जीमध्ये काही समजा ज्या कंपनीज सोलर पॅनल बनवतात किंवा ज्या कंपनी पवनचक्की वगैरे बनवतात तर त्या कंपन्यांची ग्रोथ चांगली होण्याचे चान्सेस आहेत आणि म्हणून मी त्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणार. काही काही पण लॉस पण होऊ शकतो ना इन्व्हेस्टमेंट मध्ये. 100% होणार. जर समजा त्या कंपनीने चांगला परफॉर्म केला नाही तर त्या शेअरची प्राइस कमी होणार आणि यासाठीच एक्सपर्टीजची गरज असते. आणि जर तुम्हाला आमची मदत हवी असेल तर आम्ही मदत नेहमी करतोय. या नंबरला कॉल करून सविस्तर माहिती देऊ शकता. ओके, जर आता मला इन्व्हेस्टमेंट करायचीच आहे ना तर त्यासाठी ब्रोकर कोणता असावा? ब्रोकर कोणता असावा? बघा आता हा सिंपल प्रश्न आहे. तसा ब्रोकर कुठलाही चालतो, पण एक सेफ साईडने चाललं तर कोणता असावा? ओके बघा मल्टिपल ब्रोकर आहेत. झिरोधा, अपस्टॉक, एंजल, IIFL, HDFC सिक्युरिटीज वगैरे सगळे आहेत. आता कधीही कुठल्याही क्षेत्रात जेव्हा आपण जातो तेव्हा आपण काय बघतो, टॉपचा ब्रँड कुठला आहे. आता एखादी तुला साडी घ्यायची आहे, एखादा ड्रेस घ्यायचा आहे, तू बघणार ना ब्रँड कोणता आहे. हो 100% बघणार. मेकअप घ्यायचा आहे तर मेकअप मध्ये कुठली कंपनी चांगली आहे, कारण त्या कंपनीवर आपला थोडासा ट्रस्ट वाढतो. कारण एवढी मोठी कंपनी आहे म्हणजे काहीतरी दम असणार आहे. तसंच जेव्हा तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन करता टॉप कंपनीज असायला पाहिजेत. असंच कुठल्याही कंपनीमध्ये जाऊन इन्व्हेस्ट नाही करायचं. सो डीमॅट अकाउंट त्याच कंपनीमध्ये ओपन करा जी कंपनी टॉप 10 मध्ये 20 मध्ये येते. ओके, असं करू शकतो. आणि मग आता आपण स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली चांगली की म्युच्युअल फंडला केलेली चांगली? हा आता हा सगळ्यात महत्वाचा आणि मोठा प्रश्न आहे. कारण बऱ्याच लोकांना हा प्रश्न असतो की स्टॉक मार्केट चांगलं की म्युच्युअल फंड चांगलं. आता म्युच्युअल फंडवर एक वेगळी सिरीज आपण बनवू शकतो. इव्हन ट्रेडिंग बद्दल बनवू शकतो, इन्व्हेस्टिंग बद्दल बनवू शकतो, म्युच्युअल फंड बद्दल बनवू शकतो, टेक्निकल अनालिसिस बद्दल बनवू शकतो. जे तुम्हाला हवं मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी त्यावर एक कम्प्लीट सिरीज बनेन आणि तुमचे जे काही क्वेश्चन असतील ते सगळे मी त्यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करेन. म्युच्युअल फंडमध्ये होतं काय की तुमचा पैसा एका XYZ व्यक्तीकडे देतात. XYZ व्यक्ती इन द सेन्स एका कंपनीकडे, समजा ICICI, HDFC सिक्युरिटीज कोणी असेल त्यांच्याकडे तुम्ही इन्व्हेस्ट करता. त्यांचा फंड मॅनेजर तुमचा पैसा वेगवेगळ्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करतो. ओके, तुम्हाला त्यामध्ये एफर्ट घ्यायची गरज नाहीये. आणि म्हणून म्युच्युअल फंड मध्ये थोडंसं आपण म्हणू शकतो की सेफ आहे. ओके, टेन्शन नाहीये. रिसर्च करा, हे करा, ते करा. मी एका एक्सपर्ट व्यक्तीकडे पैसे दिले म्हणजे HDFC, ICICI किंवा बंधन कोणाकडे ते त्याला मॅनेज करतायत. त्यामुळे शक्यतो म्युच्युअल फंड मध्ये प्रॉब्लेम नाहीये. पण शेअर मार्केटमध्ये एक्सपर्टीज असणं गरजेचं आहे. थोडंसं नॉलेज असणं गरजेचं आहे जेणेकरून ते पैसे तुम्हाला मॅनेज करायचे आहेत. आणि बेसिकली बघ रेल्वे वाढणार आहे तुला माहिती आहे, किंवा बँकिंग सेक्टर चांगलं चालणार तुला माहिती आहे. पण एका पर्टिक्युलर बँकेमध्ये आपण गुंतवणूक करतोय. या केसमध्ये ती बँक चांगली चालेल का याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी फंडामेंटल असतात. म्हणजे त्यांचा रेव्हेन्यू किती येतोय, प्रॉफिट किती होत आहे, कंपनी कशी चालवली जाते, या सगळ्या गोष्टींची माहिती असणं गरजेचं आहे. आणि ते नॉलेज इम्पॉर्टंट आहे. आता तुम्ही जसं म्हटलं ना की शेअर मार्केटमध्ये एखादी कंपनी किंवा एखादी बँक वाढते तर आपला स्टॉक वाढेल, बरोबर. पण ते आपल्याला कसं कळणार की ते वाढते कमी होते, हे कशावरून ठरवलं जातं? अच्छा, एक सिंपल लॉजिक लक्षात घे. आज एक बँक आहे, त्या बँकेचा रेव्हेन्यू म्हणजे कमाई, गल्ल्यात पैसा येणं. सोप्या भाषेमध्ये माझं दुकान आहे ना, माझ्या दुकानामध्ये वस्तू विकल्यानंतर माझ्या गल्ल्यामध्ये किती पैसा आला याला म्हणतात रेव्हेन्यू. आता तो रेव्हेन्यू जनरेट होतो समज एक 50 कोटी रुपये प्रत्येक महिन्याला. जेव्हा त्यांचा रेव्हेन्यू, त्यांची कमाई 50 कोटीवरनं 70 कोटीवर जाईल याचा अर्थ काय? वाढ होते. मग जर वाढ होते याचा अर्थ त्याची व्हॅल्यू वाढते. बरोबर, सिंपल लॉजिक आहे. मग जर त्याची व्हॅल्यू वाढते तर त्याच्या शेअरची प्राइस पण वाढायला पाहिजे. आणि जशी शेअरची प्राइस वाढेल तसं तुला प्रॉफिट होणार आहे. तर मोहिनी, हा सर, मिळाली सगळी उत्तरे? हो. काही अजून डाऊट? नाही, काहीच. इन्व्हेस्टमेंट करणार? ट्राय करेन, थोडी सुरुवात करेन. एकदम मोठी पण नाही, पण थोडी होईल. नक्कीच सुरुवात करायला काहीच हरकत नाही. कारण जोपर्यंत तुम्ही सुरुवात करणार नाही नॉलेज कसं मिळणार? सो पहिला सुरुवात करा, छोटे छोटे स्टॉक बाय करायला चालू कर. नंतर नॉलेज वाढत जाईल. हळूहळू म्युच्युअल फंड मध्ये, स्टॉक मध्ये थोडा पैसा ऍड करत जा. आय होप की तुला सगळी प्रश्नांची उत्तरं मिळालेली. थँक्यू सो मच इथं आल्याबद्दल आणि आमच्या प्रेक्षकांना हे सगळे प्रश्न त्यांच्या मनातले तू विचारल्याबद्दल धन्यवाद. ही होती मोहिनी आपल्यासोबत. असंच तुम्ही सुद्धा आमच्या या शो मध्ये येऊ शकता. जे आमचे इन्व्हेस्टर आहेत त्यांना सुद्धा आम्ही संधी देण्याचा विचार करतोय. पण तुम्ही या सिरीजवर प्रेम दाखवणं गरजेचं आहे. जर या व्हिडिओला 10,000 लाईक आलेत आणि
मॅक्सिमम लोकांपर्यंत तुम्ही हे जर शेअर केलं तर मी डेफिनेटली ही सिरीज पुढे कंटिन्यू ठेवेन. तुम्हाला ही सिरीज कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.